आहे. निलेश साठेसर महाराष्ट्रातल्या काही निवडक शेअर मार्केट तज्ज्ञांपैकी एक आहेत. त्यांनी LIC म्युच्युअल फंड CEO पद भूषवलेलं आहे. त्यांना बाजारातल्या गुंतवणुकीचा प्रदीर्घ अनुभव त्यांचा पाहता मनी टाइमच्या प्रेक्षकांना आर्थिक चालू वर्षातल्या घडामोडीतून बोध घेऊन पुढील वर्षीच्या गुंतवणुकीचा कसा विचार करता येईल याबाबतचं मार्गदर्शन लाभणार आहे. सर, पहिला प्रश्न असा आहे की 2024 हे वर्ष संपत आलेलं आहे. दरवर्षी निफ्टी असो किंवा सेन्सेक्स, वर्षाच्या शेवटी गुंतवणुकीचा रिव्ह्यू घेणं हे सगळ्याच गुंतवणूकदारांचं काम असतं. तुमच्या मते 2024 हे वर्ष शेअर बाजारासाठी आणि गुंतवणूकदारांसाठी कसं ठरलं? 2024 हे वर्ष कॅलेंडर इयर ज्याला म्हणतो ते खूपसं काही आशादायी ठरलं नाही गुंतवणूकदारांसाठी. 2023च्या तुलनेमध्ये 2023 मध्ये निफ्टी सेन्सेक्सने जवळपास 20% परतावा दिला होता. त्या तुलनेत आत्तापर्यंत असं दिसतंय की साधारण निफ्टी सेन्सेक्स हा 9% परतावा या कॅलेंडर इयरमध्ये देईल. तर गुंतवणूकदारांची जर अशी अपेक्षा असेल की दरवर्षीच जसा 2023ला परतावा दिला 20% वर तसाच दरवर्षी शेअर मार्केट देईल, तर तसं नसतं. या अनेक गोष्टी जबाबदार असतात निफ्टी सेन्सेक्सच्या चढउताराला. आणि यावर्षी पण आपण बघितलं की मुख्यतः आंतरराष्ट्रीय घडामोडी ज्या झाल्या त्यामुळे शेअर मार्केटवर खूप मोठा परिणाम झाला. एकतर फेडने आपले रेट्स कमी करायला सुरुवात केली आहे. अमेरिकेमध्ये इन्फ्लेशन त्या मानाने बरंच कंट्रोलमध्ये आलं आहे. नवीन त्यांना अध्यक्ष मिळणार आहे आता आणि अध्यक्षांच्या काय स्टेप्स राहतील इकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अंतर्गत म्हटलं तर रुपयाची घसरण होते. अनएम्प्लॉयमेंटचा दर जो आहे तो अजूनही काही खूपसा आशादायी दिसत नाही आहे. आणि इन्फ्लेशन जी आहे, महागाई, ती अजूनही आटोक्यात आली नाही आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेला जसे फेडनी रेट कमी केले तसे त्वरित रेट कमी करायला जरा वेळ लागणार आहे. आणि त्यामुळे पुन्हा गतिशीलता इकॉनॉमीला यायला थोडा वेळ लागेल. पण 9% परतावा मिळाला जो रिझनेबली ओके आहे. पुढच्या वर्षी म्हणजे 2025ला आपण बघूया की कोणकोणते सेक्टर्स चांगला परतावा देऊ शकतील किंवा काय ते. पण अगदी भ्रमनिराश झाला वगैरे असं मी म्हणणार नाही. 9% इज अ रिझनेबल गुड रेट ऑफ रिटर्न दॅट इन्व्हेस्टर्स हॅव गॉट. ओके सर, दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे जिओ पॉलिटिकल गोष्ट जी तुम्ही उल्लेख केलात. भारतामध्ये जर म्हणायचं झालं तर पीक पाण्याच्या, पाऊस पाण्याच्या गोष्टी या सगळ्या खूप महत्त्वाच्या असतात. आता हे वर्ष सुरू होण्याच्या आधी सुदैवानं पाऊस वगैरे चांगला झालेला आहे, कृषी उत्पन्न वाढत आहे असं म्हणतायत. औद्योगिक क्षेत्रामध्ये देखील अजून म्हणावी तशी नाही, मात्र बऱ्यापैकी प्रगती आपल्याला बघायला मिळते. एकूण जर सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला, जिओ पॉलिटिकल, भौगोलिक आणि सामाजिक स्थिती भारतातली, तर 2025 हे वर्ष तुमच्या मते कसं जाण्याची शक्यता आहे आणि कुठली सेक्टर्स तेजीमध्ये असण्याची शक्यता आहे? आपण आधी 2025 कसं जाईल याचा विचार करूया. 2024 इतकं वाईट जाणार नाही असं मला वाटतं. म्हणजे 9 ते 20 या दरम्यान, म्हणजे साधारण 13-14% 12%च्या वर रिटर्न अपेक्षित आहे. आणि तेवढं मिळावं, कारण आता सुधारणांना बराच वाव आहे याच्या पुढे. आपण बघितलं की PLI स्कीम आपली जी आहे त्या योजनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आता इम्पोर्ट सबस्टिट्यूट करणाऱ्या फॅक्टरीज या लागत आहेत. दुसरं असं की संरक्षणावर फार मोठ्या प्रमाणावर खर्च सरकार करताना दिसत आहे आणि तो चालूच राहणार आहे. त्याचप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चर याच्यावर जो प्रायव्हेट सेक्टर खूप कमी खर्च करत असतं, बहुतेक सगळा खर्च हा सरकारच करत असतं. म्हणजे GDPच्या 3.5% खर्च हा या इन्फ्रास्ट्रक्चरवर किंवा पायाभूत सुविधांवर होत असतो. तर तो सुद्धा साधारणतः सप्टेंबर नंतर मार्चपर्यंत हा मोठ्या प्रमाणावर होत असतो. सुरुवातीचे 6 महिने नेहमीच तो कमी असतो. त्यामुळे याही क्षेत्रांमध्ये पुढे चांगला परतावा येण्याची शक्यता आहे. PSU बँकांच्या बॅलन्स शीट ज्या आहेत त्या आता त्या बऱ्यापैकी रोबस्ट आहेत. पूर्वी एकेकाळी खूप मोठ्या प्रमाणात NPAs होते. रिझर्व्ह बँकेला दरवेळेला त्याच्यामध्ये इंटरफिरन्स करावं लागलं. पण आता असं दिसतंय की साधारणपणे PSU बँकांच्या सुद्धा बॅलन्स शीट ज्या आहेत त्या बऱ्याच चांगल्या आहेत. मात्र डिपॉझिट्स
वाढावीत तशी वाढत नाही आहेत. हा पण एक चिंतेची बाब आहे. पण असं असलं तरी सुद्धा PSU बँकांचा सुद्धा जो सेन्सेक्स म्हणजे निफ्टी सेन्सेक्स जसा असतो तसा PSU बँकांचा जो इंडेक्स असतो तो सुद्धा बऱ्यापैकी परतावा देईल असं दिसतंय. पुन्हा फार्मास्युटिकल क्षेत्रांनी 2024 मध्ये चांगला परतावा दिला आणि तो पुढे तसाच देईल. त्याचप्रमाणे IT सेक्टर जो आहे तो आपला खूप अगदी चांगला सेक्टर आहे की जो ज्याच्यामध्ये आपलं बरंच काय म्हणूया सुप्रीमसी आहे आणि IT सेक्टर सुद्धा परतावा चांगला देण्याची शक्यता 2025 मध्ये दिसते. पण असं असलं तरी सुद्धा ना याला आपण सेक्टोरल फंड्स म्हणतो किंवा थिमेटिक फंड म्हणतो. इथे सामान्य गुंतवणूकदारांनी जाऊ नये कारण हे फंड्स दर वेळेलाच चांगला परतावा देत नाहीत किंवा सातत्याने देत नाहीत असं म्हणूया. जसं संरक्षणाने 2023 मध्ये खूप चांगला परतावा दिला पण 24 मध्ये तेवढा चांगला दिला नाही. कदाचित 25 मध्ये बऱ्यापैकी देण्याची शक्यता आहे. तर सामान्य गुंतवणूकदारांनी विचार केला तर सामान्यतः लार्ज कॅप मिड कॅप इथपर्यंत गुंतवणूक आपली ठेवावी आणि थेमॅटिक फंड्स किंवा सेक्टोरल फंड्स हे अवॉइड करावेत असं मी सांगेन. ओके. तर तुम्ही या ठिकाणी बँकिंग क्षेत्राचा उल्लेख केला, PSU बँकांचा उल्लेख केला. मात्र बँकिंग क्षेत्र संपूर्ण म्हणून 2024 मध्ये देखील चांगली कामगिरी आपल्याला बघायला मिळालेली होती. 2025 मध्ये बँकिंग क्षेत्राची नेमकी काय स्थिती तुम्हाला बघायला मिळते? याच पद्धतीनं कामगिरी सुरू राहील का? 1. 2. अमेरिकेमध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या घडामोडींचा तुम्ही ज्या पद्धतीने उल्लेख केलात की IT क्षेत्र आपल्यामध्ये अजूनही डॉमिनंट आहे, तर त्या IT क्षेत्रावर अमेरिकेतल्या घडामोडींचा परिणाम कितपत होईल असं तुम्हाला वाटतंय? ट्रम्प जरी निवडून आले तरी अजून त्यांनी चार्ज घेतलेला नाही आहे अध्यक्षपदाचा. मात्र ट्रम्प यांची कारकीर्द जी आहे ती नेहमीच वादळी कारकीर्द राहिली आहे आणि कुठल्या गोष्टींवर ते अंकुश आणतील हे सांगता येत नाही. मात्र IT सेक्टरवर त्यांना अंकुश आणणं कठीण आहे. याचं कारण असं आहे की भारतातल्या IT कंपन्या ज्या आहेत या खूप मोठ्या प्रमाणावर तिथे विस्तारलेल्या आहेत. त्यामुळे ओव्हरनाईट काही त्याच्यात बदल होईल असं दिसत नाही. पुन्हा त्यांना सबस्टिट्यूट करायचं असेल तर इतर देशांमध्ये अशा प्रगत कंपन्या या सेवा देणाऱ्या दिसत नाहीत आणि चीनमध्ये आहेत पण अमेरिका जरा चीनपासून जरा फटकून वागेल असं दिसतंय. त्यामुळे IT सेक्टर जो आहे हा ट्रम्प आल्यानंतर सुद्धा काही ओव्हरनाईट त्याच्यामध्ये बदल होईल असं दिसत नाही. मात्र ट्रम्प यांच्या कारकिर्दीमध्ये ते नक्कीच हा विचार करणार आहेत की आमच्या इथल्या लोकांना नोकऱ्या मिळाव्या, आमच्या इथे उद्योग वाढावे वगैरे वगैरे. पण तो प्रत्येकच देश तसा विचार करत असतो त्यामुळे काही वेगळं ते करतील असं नाहीये. ओके. तर बँकिंग क्षेत्राबद्दल तुमचं काय प्रेडिक्शन आहे? काय कशाबद्दल? बँकिंग क्षेत्र जे आहे त्याच्याबद्दल तुमचं काय प्रेडिक्शन आहे 2025 साठी? 2025 मी म्हटलं तसं की साधारण 12 ते 14% ओव्हरऑल रिटर्न सेन्सेक्स किंवा निफ्टीच्या मार्फत मिळू शकेल. आणि भारतात जी क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये मी म्हटलं तसं की PSU सेक्टर बँकांचा, इव्हन प्रायव्हेट सेक्टर बँका ज्या आहेत त्या पण बऱ्यापैकी कामगिरी करतील. अजून मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरनी हवा तसा परतावा दिलेला नाही आहे, ही एक चिंतेची बाब आहे. मात्र सरकारचं ह्या गोष्टीकडे नक्कीच लक्ष आहे असं त्यांच्या काही स्टेप्सवर दिसतंय. मी जसा मगाशी PLIचा उल्लेख केला आणि जोपर्यंत उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक येत नाही, उद्योग क्षेत्र विस्तारत नाही, तोपर्यंत मोठा एक प्रश्न जो असतो ना अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारीचा प्रश्न पण निकालात निघू शकत नाही. आणि त्या दृष्टीने सरकारला पण याची जाणीव दिसतेय आणि म्हणून मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरकडे मोठ्या प्रमाणावर सरकार लक्ष देईल. डिफेन्स सेक्टरकडे तर लक्ष देतेच आहे आणि तिथे जसं एम्प्लॉयमेंट वाढली की लोकांच्या खिशामध्ये पैसे जास्त येतात. मग त्याचा परिणाम काय होतो तर FMCG सेक्टर जो असतो, फास्ट मुव्हिंग गुड्स जे आहेत, कन्झ्युमर गुड्स, तर त्याच्यावर परिणाम होतो की त्या पण मग जास्त प्रमाणामध्ये त्यांना पण बढावा मिळतो. जसं लाडकी योजना वगैरे जे हे लोकांच्या खिशात पैसे देण्याच्या किंवा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या ज्या योजना आहेत त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर लोकांच्या खिशात पैसा आल्यामुळे FMCG सेक्टरला स्कोप मिळतो.
तर काही स्पेसिफिक जर सेक्टर्स आपण बघितले तर यावर्षी असा अंदाज दिसतोय की बँकिंग सेक्टर हे चांगलं काम करेल, कारकीर्द त्यांची चांगली होईल. त्याचप्रमाणे FMCG सेक्टर सुद्धा बऱ्यापैकी परतावा देईल किंवा त्यांची कामगिरी चांगली होईल असं दिसत आहे. तर भारतासह बऱ्याच देशांमध्ये 2024च्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. निवडणुकांमध्ये आर्थिक गाडा जो असतो तो थोडासा मंदावलेला असतो. निवडणुका झालेल्या आहेत 2025मध्ये, त्यामुळे हा गाडा जो मंदावलेला आहे त्याला चालना मिळालेली आपल्याला बघायला मिळू शकते का? चालना नक्कीच मिळेल, मात्र नेहमीच असं बघितलंय की कुठलंही नवीन सरकार आलं की रातोरात काही कुठल्याही त्यांची जी तत्व असतात ती बदलत नाहीत किंवा त्यांचा फोकस एरिया जो असतो तो बदलत नाही. त्याला थोडा वेळ लागतो आणि आपल्याकडे सातत्याने गेले आता हे तिसरी टर्म आहे त्याच सरकारची, त्यामुळे तो प्रश्न आपल्याकडे खूप आला नाही, पण बाकी देशांमध्ये मात्र हा खूप मोठ्या प्रमाणावर प्रश्न येतो. आपला फोकस जो आहे तो तसाच आहे, जसं मगाशी म्हटलं त्याप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चरवर लक्ष द्यायचं आहे. उत्पादन विशेषतः मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या कंपन्या ज्या आहेत, फॅक्टरीज आहेत, त्यांच्याकडे लक्ष देण्याचं जे धोरण आहे, त्याचप्रमाणे इम्पोर्ट सबस्टिट्यूट कंपन्या ज्या आहेत त्यांच्याकडे पण लक्ष देण्याचं धोरण आहे. हे धोरण तसंच चालू राहील. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरवर भर दिलेला आहे या सरकारने आणि तो सुद्धा कमी होईल असं दिसत नाही आणि इन्फ्रास्ट्रक्चरमुळे बाकी पण अर्थव्यवस्थेला चालना मिळते. त्यामुळे मला असं वाटतं की आपण थोडा धीर धरावा. तसाही मी म्हटलं तर त्याप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च जो आहे हा शेवटच्या 2 क्वार्टर्समध्ये बऱ्याच जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे आपला जवळपास 11 लाख कोटी एवढी आपण प्रोव्हिजन करून ठेवली आहे आणि आत्ता जरी सुरुवातीला दिसत नसलं तरी सुद्धा मोठ्या प्रमाणावर कामं होत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर सरकार खर्च करणार आहे असं दिसत आहे. तर तुम्ही या ठिकाणी पायाभूत सुविधांचा उल्लेख केलात. अर्थमंत्र्यांनी याची घोषणा केलेली होती की 11 लाख कोटींचा खर्च केला जाईल, मात्र 8 महिने जवळपास या घोषणेला होऊन गेलेले आहेत. त्या प्रमाणात अजूनपर्यंत तो खर्च झालेला दिसत नाही आहे. पुढील साधारण 4-5 महिन्यामध्ये हे चित्र सुधारेल असं वाटतं का? नक्कीच सुधारेल. त्याचं कारण असं सांगतो की हा खर्च जो आहे तो जोपर्यंत अकाउंटिंग होत नाही तोपर्यंत तो दिसत नाही. आपल्याला नेहमी माहिती असतं की बिलं पेंडिंग असतात, मग ती 2-3 महिन्यानंतर सबमिट होतात, त्याच्यानंतर 2-3 महिन्यानंतर सेटल होतात. त्यामुळे जी कामं झालेली आहेत त्याच्यावर खर्च किती झाला आहे तर आतापर्यंत कमी दिसतोय, पण याचा अर्थ खर्च कमी झालेला नाही आहे, त्याचं अकाउंटिंग झालं नाही असं आपण म्हणूया. अर्थात जहाज बांधणी उद्योग असो किंवा एअरपोर्ट्स असो किंवा पोर्ट्स असो, याच्यावर पण रेल्वे याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर कामं चाललेली आहेत. रस्त्यांबद्दल तर बोलताच कामा नाही, कारण त्याच्यावर सततच काम चालू असतं, पण ह्या इतर इन्फ्रास्ट्रक्चरचे जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यावर खूप मोठं काम चालू आहे. मी म्हटलं तसं की काय असतं, शक्यतो ह्या मिनिस्ट्रीजना जे पैसे दिलेले असतात ना ते कोणीच ते परत करू इच्छित नसतात. त्यामुळे ते कामं काढणार आणि तेवढा दिलेलं ॲलोकेशन जे आहे तेवढा खर्च करणारच, असं अजिबात समजू नका की तो खर्च कमी होईल आणि नंतर तो परत जाईल असं समजता कामा नये. ओके. तर एक छोटंसं दुष्टचक्र या ठिकाणी बघायला मिळतंय की बँकांची आर्थिक स्थिती चांगली आहे, त्या कर्ज द्यायला तयार आहेत, मात्र खाजगी गुंतवणूकदार खास करून जे मोठे उद्योग आहेत ते कर्ज घ्यायला तयार नाही आहेत, कारण त्यांना जोखीम वाटते ती. त्यामुळे ज्या वेगानं अर्थव्यवस्था बळकटी मिळेल अर्थव्यवस्थेला असं वाटत होतं ती अजूनही मिळताना दिसत नाही आहे. तर या सगळ्या गोष्टीचा मार्केटवर आणि अर्थव्यवस्थेवर नेमका परिणाम काय होतोय आणि हे दुष्टचक्र कसं तुटेल असं तुम्हाला वाटतंय? नाही, दुष्टचक्र हे रातोरात कधीच असं तुटत नसतं. बेसिकली काय आहे की मी म्हटलं मगाशी की फेडने आता इंटरेस्ट रेट कमी करायला सुरुवात केली आहे. भारताकडे म्हणजे रिझर्व्ह बँकेने अजून तेवढे इंटरेस्ट रेट कट केलेले नाही आहेत. आजही कर्जाचे दर जे आहेत ते चढे आहेत, ते कमी होणं फार गरजेचं आहे. विशेषतः इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये किंवा नवीन उद्योगामध्ये जेव्हा पैसे लावायचे असतात
त्यावेळेला ते कर्ज घेऊन जर लावायचे असतील तर त्याचा हिशोब काही तो जमत नाही. जर 13-14% कर्ज मिळत असतील तर ते खूप महाग होतात. त्यामुळे जोपर्यंत रेपो रेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कमी करत नाही, जोपर्यंत बँका पर्यायाने आपले कर्जांवरचे व्याजदर कमी करत नाही, तोपर्यंत ह्याच्यात खूप उठाव दिसेल असं दिसत नाहीये. दुसरं असं आहे की ऑल्टरनेट आता फंड रेझिंगच्या खूप सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे बँकांकडनंच कर्ज घ्यायला पाहिजे असं काही नाही आहे. पूर्वी काहीच नव्हतं. पूर्वी आपल्याला माहिती आहे की IDBI, ICICI या इन्फ्रास्ट्रक्चरला कर्ज देणाऱ्या बँका होत्या, त्याच्या व्यतिरिक्त कोणीच कर्ज द्यायचं नाही. आता तसं नाही राहिलं आहे. तर त्यामुळे बँकांनीच फक्त कर्ज दिलं पाहिजे असं नाही आहे. इतर पण रिसोर्सेसमधनं फंड रेझिंग करता येत आहे. मात्र बँकांकडे सुद्धा ना अजूनही डिपॉझिट्स म्हणावी त्या प्रमाणात वाढत नाही आहेत. आणि अर्थमंत्र्यांनी पण याविषयी आपलं एक विधान केलं आहे की बँकांनी आपल्याकडचे कासा जे आहे ते जास्त स्ट्रॉंग केलं पाहिजे. म्हणजे करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंटमध्ये येणारे पैसे जे आहेत ते अजून वाढत नाही आहेत. म्हणजे थोडक्यात काय आहे, तर बँकांना जोपर्यंत कमी दराने लोकांकडनं पैसा उभा करता येत नाही आहे, तोपर्यंत बँकासुद्धा कमी दराने कर्ज देऊ शकणार नाहीत, असा त्याच्या मागचा उद्देश आहे. तर मला असं वाटतंय की पुढच्या वर्षभरामध्ये रिझर्व्ह बँक कमीत कमी 2 रेट कट करेल. कारण महागाईचे दर आता बऱ्यापैकी आटोक्यात आले आहेत. त्यात आता तर आपण बघतोच की याच्यानंतर महागाई ही आटोक्यात येणारच आहे. कारण ॲग्रिकल्चर प्रोडक्शन आता यायला लागलेलं आहे बाजारात आणि त्यामुळे व्याजदर कमी होण्याची खूप शक्यता आहे. आणि व्याजदर कमी झाले की इकॉनॉमीला चालनाही मिळेल असं दिसतंय. ओके सर, शक्तिकांता दास जेव्हा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते तेव्हा त्यांनी एक गोष्ट वारंवार सांगितलेली होती. जेव्हा पतधोरणाचा आढावा व्हायचा तेव्हा ती एक गोष्ट नेहमी सांगायचे की बँकांनी आता काहीतरी वेगळी प्रॉडक्ट आणली पाहिजेत, लोकांना वेगळ्या पद्धतीनं आपल्याकडे आकर्षित केलं पाहिजे. ज्या पद्धतीनं ठेवींकडे ग्राहकांचा किंवा गुंतवणूकदारांचा ओढा कमी होत चाललेला आहे ते म्युच्युअल फंडकडे वळताना दिसतात. बँकांनी नेमकं करायचं तरी काय असा बँका प्रश्न विचारतायत. 2025मध्ये या सगळ्या चित्रामध्ये नेमका काय बदल झालेला आपल्याला बघायला मिळू शकेल? तुम्ही काय सजेशन देऊ शकता? नाही, खरं सांगायचं ना तर बँकांची नफ्याची हाव जी आहे ती थोडी कमी व्हायला पाहिजे. म्हणजे कासा आणि लेंडिंग यातला जो रेट असतो, फरक असतो, त्याला मार्जिन म्हणतो आपण, ती 7-8% म्हणजे खूप जास्त आहे. एवढी धरता कामा नये. बँकांनी पण कमी मार्जिनवर जास्त व्यवसाय करायला हवा. तर त्या दृष्टीने जर बँकांच्या मूलभूत धोरणामध्ये फरक झाला तरच हे शक्य आहे. कारण बँकांना कासामध्ये जे फंड्स उपलब्ध होतात ते फार मोठ्या प्रमाणावर होतात. 50%च्या वर फंड्स हे त्याच्यातूनच उत्पन्न निर्माण झालेले असतात. आणि असं असताना जर तिथे जर 3.5-4% ॲव्हरेज आपल्याला डिपॉझिट्सवर इंटरेस्ट द्यावं लागलं तर आपण 13-14% कर्जदारांना कर्जावर व्याज लावावं, हे मला वाटतं हाव या प्रकारात येतं. तर रिझर्व्ह बँकेचे लक्ष आहे तिकडे. त्यामुळे बहुतेक व्याजाचे दर तसेही बँका कमी करतील. आणि कमी केल्याशिवाय मात्र उद्योजक जे आहेत ते कर्ज घ्यायला उत्सुक राहणार नाहीत, हेही तेवढंच खरं आहे. ओके तर रुपयाचं सातत्यानं अवमूल्यन होतं आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया हा सतत घसरताना आपण पाहतोय आणि हेच चित्र पुढच्या वर्षी देखील आपल्याला बघायला लागू शकतं असं होरा वर्तवला जातोय. या सगळ्या परिस्थितीमुळे जो परत गेलेला परदेशी गुंतवणूकदार आहे तो पुन्हा भारताकडे वळेल असं चित्र तुम्हाला सध्या तरी वाटतंय का? कारण सातत्यानं रुपयाची घसरण होतीये. हो, श्रीलंक सातत्याने घसरण होते, अगदी बरोबर आहे. आणि त्याला कारणं पण आहेत. ज्यावेळेला डेव्हलपिंग इकॉनॉमी असते त्यावेळेला जास्ती नोटा छापाव्या लागतात, कारण त्याच्याशिवाय इकॉनॉमीला बूस्ट मिळत नाही. आणि नोटा छापले की महागाई वाढणारच, हे तर निर्विवाद सत्य आहे. परदेशी गुंतवणूकदार परत गेले ह्याचं एक कारण रुपयाची घसरण हे असेल, पण हेच एकमेव कारण आहे असं मी समजत नाही. मुख्य कारण मला असं वाटतंय की गुंतवणूकदार त्यावेळेला आपल्याकडे का आलेत याचा जर विचार केला तर त्यावेळेला अमेरिकेमध्ये विशेषतः
आपल्याकडचे गुंतवणूकदार जे आहेत ते फार मोठ्या प्रमाणावर अमेरिकेतनं गुंतवणूक करतात. म्हणजे अमेरिकेतले गुंतवणूकदार जे असतात ते फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात आणि अमेरिकेमध्ये त्यावेळेला वातावरण जे होतं म्हणजे तिथे इन्फ्लेशन खूप जास्त होतं. फेड आपले रेट्स कमी करत नव्हते, त्यामुळे तिथे सुद्धा उठाव नव्हता बाजाराला, म्हणून इकडे गुंतवणूक आली आणि ती गेली. ती त्यांनी आपली धोरणं नीट प्रमाणे राबवली म्हणून गेली असं म्हणूया. त्याचा काही केवळ रुपयाच्या घसरणीमुळे गेली असं मी म्हणणार नाही. मात्र काय आहे की ज्या डेव्हलपिंग इकॉनॉमीज आहेत त्याच्यामध्ये सातत्याने 6-7%, 8% GDP ग्रोथ देणारी ही भारताव्यतिरिक्त दुसरी कुठलीच इकॉनॉमी नाही आहे. त्यामुळे ज्यावेळेला GDP ग्रोथ दिसत असते त्यावेळेला तो बाजार जो आहे तो नक्कीच आकर्षक असतो आणि पुन्हा हे सातत्य आहे. आता जसं आपण म्हटलं की यावर्षी GDPतली ग्रोथ तेवढी दिसणार नाही, विच इज अ फॅक्ट. म्हणजे पूर्वी जो अंदाज होता की 7-8%, 9%पर्यंत GDP ग्रोथ दिसेल तो आता कमी होऊन 6 ते 7% असा अंदाज वर्तवला जातोय. पण 6 ते 7% सुद्धा GDP ग्रोथ जी आहे ही इतर ज्या इमर्जिंग इकॉनॉमीज आहेत किंवा डेव्हलपिंग इकॉनॉमीज आहेत त्या देशांपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे भारताची रोबस्ट एक तर काय आर्थिक व्यवस्था खूप चांगली आहे. दुसरं असं की आपल्याकडे वातावरण जे आहे ते आता उद्योगाला चालना देणारं वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे परत गेले तर ते परत येतील, पण कारण ज्यावेळेला त्यांना हे दिसून येईल की इतर इकॉनॉमीजमध्ये गुंतवणूक करणं तेवढं फायद्याचं नाही आहे त्यावेळेला ते परत येतील. पण आपण त्यांच्यावर खूपसं अवलंबून राहावं का? तर मला वाटतं की राहू नये. आपले डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स जे आहेत किंवा इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स जे आहेत ज्याला आपण रिटेल इन्व्हेस्टर्स म्हणतो त्यांनी सुद्धा आता खूप मोठ्या प्रमाणावर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. म्युच्युअल फंडांच्या मार्फत गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. SIPs आपण बघतो दर महिन्याचा SIPच्या फिगर्स ज्या आहेत त्या खूप एनकरेजिंग आहेत. तर जरी त्यांनी पैसे काढले तरी याचा अर्थ सेन्सेक्सवर इमिजिएट परिणाम होईल असं नाही आहे. ओके, धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आणि आपण ज्या पद्धतीनं निलेश साठे सरांकडनं आढावा घेण्याचा प्रयत्न करत होतो, सरांनी ज्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं, 3 प्रामुख्यानं सेक्टर्स ही तेजीमध्ये असण्याची शक्यता 2024 प्रमाणे 2025मध्ये देखील आहे. ती म्हणजे IT, बँकिंग क्षेत्र आणि इन्फ्रास्ट्रक्चर. या कार्यक्रमात इथेच थांबूया. तुम्ही पाहता NDTV मराठी.